आज महाराष्ट्रामध्ये हा 2 नंबरचा समाज आहे आणि सरकारने अनेक दिवसापासून आमचं आरक्षण रखडलेलं आहे। तर मी या ठिकाणी सर्वप्रथम सांगू शकतो तुम्हाला ठामपणे की धनगर समाजाचे जर मनात आलं, जसं 2014ला भाजपला सत्तेत आणलं त्याचप्रमाणे या ठिकाणी 2029ला सुद्धा भाजप सरकारला धनगर समाज सत्तेतून खाली उतरेल एवढी समाजामध्ये ताकद आहे। आणि या ठिकाणी हे सांगू शकतो की आज जो धनगर समाजाचा गेली 70 ते 60 वर्षापासूनचा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आज खूप प्रलंबित आहे आणि समाजाला त्याची अत्यंत गरज आहे। समाज हा अनेक वेळा रस्त्यावर उतरतो, संघर्ष करतो, पण समाज त्याची सरकार कुठेही दखल घेत नाही। तरी माझी या सरकारला विनंती आहे, कारण की तुम्ही जर या समाजाला असं वेड्यात काढलं आणि गृहीत धरलं की आपण ह्यांना झुलूट ठेवू, पण एक दिवस असा येईल की हा धनगर समाज तुम्हाला खुर्चीहून खाली उतरल्याशिवाय राहणार नाही। कारण की समाजाचे खूप आज हाल झालेले आहेत। आज समाज सुशिक्षित झालेला आहे, पण आज दऱ्याखोऱ्यात हिंडणारा, मेंढ्यामागे रानावनात फिरणारा समाज आहे। आज समाजाचे खूप हाल आहेत। काही जणाला आज खाण्यासाठी भाकरी पण नाही। अशा समाजाला तुम्ही ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये तरतूद केली आहे, धनगर समाजाला या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, पण तुम्ही यांना जे पाप करत आहात की समाजाचं जे आरक्षण आहे ते थांबवण्याचं, आणि याच्यामुळे तुम्हाला मी सांगू शकतो की आज धनगर समाजाला जर एसटीचं आरक्षण भेटलं तर आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकी, खासदारकी आरक्षित जागा होऊ शकतात अनेक ठिकाणी, आणि प्रस्थापित लोकांच्याच ह्या जागा उडू शकतात। त्याच्यामुळे हे जाणून बुजून ठरवून समाजाला कुठंतरी झुलवत ठेवतात, न्यायालयाचे कारण दाखवतात आणि समाजाची दिशाभूल करतात। तरी माझी ह्या महाराष्ट्रातील धनगर समाजाला आव्हान आहे की आपण किती दिवस यांच्या फसवेगिरीला बळी पडायचं आहे, आणि एक ना एक दिवस सगळ्यांनी जर एकत्र येऊन हा निर्णय घेतला तर आपल्याला जो मदत करेल, आपल्याला जो आरक्षणासाठी सहकार्य करेल त्या सरकारला आपण या ठिकाणी पाठिंबा दिला तर आपल्याला काहीतरी पदरात पडेल। आज भाजप सरकार आपल्याला गेली 2014 पासून घुलवत आलेलं आहे। फक्त न्यायालयात तुमचं प्रकरण चालू आहे, कुठलं दुसरे काही कारण असे सांगून किंवा समाजात माणसं एकमेकाच्या अंगावर घालून यांची जी रणनीती आहे ते थांबवण्याचं काम जानकर साहेब नेहमी सांगतात की जर तुम्ही प्रत्येक मराठा समाजाचं या ठिकाणी धनगर समाजाला सपोर्ट आहे, कुठल्याच समाजाचा या ठिकाणी विरोध नाही, फक्त धनगर हे जागे झाले की आदिवासींना कुठंतरी त्यांना सांगायचं की बाबा धनगरांना आरक्षण देऊ नका किंवा काहीतरी अर्ज द्यायला लावायचे किंवा विरोधात उतरायचे, ही भाजपची पहिल्यापासूनची रणनीती आहे। पण जसं जानकर साहेब वेळोवेळी सांगतात की या ठिकाणी आरक्षणाचा हा देशातून जर मुद्दा संपला तर ह्या सरकारला जनतेला वेठी धरण्यासाठी काही नाही, म्हणून हे सरकार कुठल्याच समाजाला आज आरक्षण देत नाही। मराठा समाज या ठिकाणी परेशान आहे, SC समाजात आज दुफळी निर्माण केली यांनी, आज मातंग आणि SC समाजात 2 भाग पाडलेत। म्हणजे असं सांगायचं झालं तर प्रत्येक समाजात कुठंतरी भांडणं लावायचे काम करायचं, आणि आपल्याला जे विकास मागण आज विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, आज खूप मोठमोठाले गंभीर प्रश्न आहेत। इशारा राहणार आपला सरकारवर आज खूप रोष आहे समाजाचा। प्रत्येक समाजात त्यांनी मागणी राहणार काय आपली सरकारकडे? आमची एकच मागणी आहे की सरकारने जे आज प्रत्येक समाजाला या ठिकाणी आरक्षण मागतात त्यांना आरक्षण कुठंतरी घटनेत बदल करून, मराठा समाज असेल किंवा धनगर समाजाचा तर स्पेशल त्यांना घटनेत बसवलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस 36 नंबरला हा दिलेलं आहे, पण ह्या समाजाने कुठंतरी आदिवासींची भीती दाखवून किंवा हे करून, तर आमची त्यांना एकच मागणी आहे की जे दिलेलं आहे आमच्या ताटात वाढलेले, फक्त त्याची अंमलबजावणी करण्याचं काम आहे या ठिकाणी। त्यांनी जर अंमलबजावणी केली तर समाज त्यांच्या मागे एकजुटीने राहील आणि याच्यापेक्षा त्यांच्या जागा जास्त येतील। पण समाजाला कुठंतरी यावेळेस दुर्लक्ष करण्याचं काम केलं तर राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून ह्या सरकारला आम्ही ह्या खुर्चीहून किंवा सर्व धनगर समाज एकत्र येऊन ह्यांना कुठंतरी त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत।